कम्युनिकेशन ठेव. मी तिला पहिल्या दिवशी जेव्हा बसून सांगितलं, मी तिला असं म्हटलं, मी काही परिपूर्ण स्त्री नाही, माझ्याकडनं पण 100% चुका होऊ शकतात. असं धरूनच चालू नकोस की तू सुनेच्या रोलमध्येच म्हणजे तुझंच चुकेल, माझंही चुकू शकतं. मी आत्तापर्यंत वयाची काय 25-30 वर्ष जी काही एकटी संसार करते, सो माझं घर, माझं किचन या झोनमध्येच आहे. पण म्हणून असं माझं म्हणणं नाही की तू काही चेंज करू नकोस, हळूहळू जाऊया. प्रेशर घेऊन तू पण पाय टाकू नको संसारात आणि तू आता येणार बापरे ह्याचं प्रेशर मलाही देऊ नको. सो जर तुला असं काही वाटलं की तुला माझ्याशी काही बोलायचं आहे तर बिनधास्त बोल, मी ओपन आहे, डिस्कस करू, वाटलं तर त्यातनं काहीतरी मार्ग काढू. डेफिनेटली मी ना तुला सांगू प्रणाली, मला असं वाटतं फक्त सासूसून नाही, मी म्हटलं तसं या नात्याला उगाच ग्लॅमर आहे. कुठल्याही नात्यात तू काहीही डिस्कस कर, कम्युनिकेशन कर आणि मार्ग निघतो. माझं असं म्हणणं आहे की तिला थोडंसं तिच्या विचारांना, बरं ती आपल्या घरात येते, आपली 4 माणसं आहेत आणि एक बाहेरून येते, तिचं थॉटच वेगळं आहे, तिचं ब्रिंगिंगच वेगळं आहे. तर माझं म्हणणं तिचं ऐकू तर यात, कदाचित म्हणजे काहीतरी छान मस्त बघायला मिळेल. जसं की मी साखरपुडा ठरवताना त्यांना मी सांगितलं होतं, बाय द वे ती त्यांची फॅमिली मारवाडी आहे, ओके. तर मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं आहे का साखरपुडा, मला आवडणार आहे, मला हे रिच्युअल बघायला आवडणार आहे की तुमचं काही तुम्हाला. तर त्यांचं असं म्हणणं होतं, नाही तुमच्याच पद्धतीने, म्हणून मी माझ्या पद्धतीने केला. मला म्हणजे मी हे काय परत एकदा मी माझा झेंडा वर करते असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं की ते कम्युनिकेशन ठेवलं तर कदाचित सोपं होऊ शकतं. मी परत एकदा सांगते, माझी खूप सुरुवात आहे. माझ्या डोक्यातला विचार हा पुढच्या 25 वर्षाचा नाहीये, हा आत्ताचा विचार आहे. मला माहिती नाही, देव करू आणि असंच हो जे मी म्हणते. पण अर्थात कम्युनिकेशन, मला मुळात कम्युनिकेशन ठेवायला आवडतं. मला बोलायला, मला खूप बोलायला आवडतं आणि माझं असं होतं की बोलून विषय संपतो. आणि माझ्या दोन्ही मुलांना आणि नवऱ्यांना मी तितकंच, म्हणजे माझ्या आयुष्यात एकमेव धाक आहे तिघांना, बोला, जे काय वाटेल ते बोला. आणि त्याच म्हणजे मला माझ्या सुनेचं नाव रितू आहे, तर रितूला पहिल्यांदा मी जेव्हा सांगितलं की ऐक, तुला जर काही वाटलं ना तर तू बोल, तर त्याच्यावर तिचं पहिलं वाक्य होतं, लेकिन आंटी आप म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना त्याचीच मला भीती वाटते की काही वाटलं तरी बोल. म्हटलं मी असंच बोलते. सो हे तू पण समजून घे की माझी बोलायची हीच पद्धत आहे, तर तू बोल, तुला जे काही वाटेल ते बोल, मार्ग निघेल. बरोबर. म्हणजे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे प्रत्येक नात्यामध्ये. म्हणजे आपण सासूसून घेतलंय, दोन स्त्रिया बोलतायत म्हणून, हो हो, मैत्रिणींमध्ये नाही का हो, अर्थात. पण कुठे आपण किती भांडतो मैत्रिणी, किती मतभेद असतात, पण मला असं वाटतं बोलून विषय संपू शकतो, ऍटलिस्ट डिस्कस करू शकतो. असं नाही होणार की तुला माझं पटेल मला तुझं पटेल, पण बोललोच नाही असं नको व्हायला. बरोबर. मी आता तुमची लव्ह स्टोरी, तुमचं कसं जुळलं हे सगळं माहिती आहे आम्हाला, त्यामुळे मी थोडंसं आताच्या कनेक्शनशी जोडेन की जेव्हा तुम्ही आई वडिलांना सांगितलं होतं की आम्हाला लग्न करायचंय, आणि आत्ता कट्टू मुलाने जेव्हा तुम्हाला सांगितलं की मी अमुक अमुक मुलीशी लग्न करतोय, काय तुला फरक जाणवला त्या परिस्थितीत दोन्ही? जनरेशन म्हणजे मी माझ्या घरी सांगितल्यानंतर साधारण धिंगाणा झाला होता. आई बाबा चिडले होते, कारण मी लहानही होते ग. म्हणजे त्यांना असं झालं होतं की काय घाई होती, थांबायचं ना जरा, असं या लेवलला ते घाबरले होते. आणि प्रसादही लहानच होता, तो तरी कुठे मोठा होता, बरं तो काहीच करत नव्हता, त्यामुळे त्यांना त्याचं एक वेगळं प्रेशर. पण मी म्हटलं तसं मला बोलायची सवय असल्यामुळे मी माझ्या आई वडिलांपासून कधी काही लपवलं नाही. जसं आणि माझं आणि प्रसादचं रिलेशनशिप सुरू झालं, दुसऱ्या दिवशी मी घरी सांगितलं की आम्हाला दोघांना फिरताना पुण्यासारख्या शहरातनं कुणी काही बघून बोलून त्यांना सांगून मग एक तडा जायला लागतो विश्वासाला की मंजूने का नाही येऊन सांगितलं, हे होण्याच्या आत मी जाऊन सांगितलं होतं. बरोबर. तेच माझ्या मुलांनी केलं आणि तीच शिकवण मी त्यांना दिली आहे. बाहेरून मला कळलं ना तर मला जास्त वाईट वाटेल, काहीही, म्हणजे लग्न असं नाही, काहीही मला बाहेरून कळलं तर जास्त वाईट वाटेल. तुम्ही येऊन सांगा, चूक तर चूक, मी मारीन, मी नाही म्हणत मी सोडीन, मी मारीन, पण मला हे समाधान असेल की मुलं माझ्याशी खरं बोलतात. सो हे मी लहानपणापासून केलंय. मी त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आई होते, दोन्ही मुलांसाठी अत्यंत वाईट दुष्ट आई होते मी. तर फटके, फटके. आता काय बोलशील बाई, फटके बिटके, आता तर हे बोलणं पण पाप आहे, म्हणजे मुलांना मारणं वगैरे हे आता
ही कल्पना आली डोक्यात तरी. नाही हो, मला पण घरी बोललं जातं आम्हाला टीचरही मारत नाही. हो, टीचरही बिचारा. मी म्हणजे आता सगळे नियम आले. शाळेतही मारबीर खाल्लाय ग. म्हणजे आपल्या आई वडिलांनी तो हो, किती मला, माझ्या बाबा. वडिलांना मला हो सांगायचे पेताच्या छडीनी मारायचे बिरायचे बाबांना. विकत आणली जायची पट्टी Correct, आणि हे correct. मार्केटमधनं त्याच्यासाठी मला तर घरात तू म्हणशील ते हत्यार वापरलं गेलंय लहानपणी. म्हणशील ते बेल्ट आणि लाटणं बिटणं, म्हणजे फुरसतीत मार खाल्लाय मी पण. पण म्हणजे त्या कम्पॅरेटिव्हली परत एकदा बोलणार, जनरेशन बदलली, त्या कम्पॅरेटिव्हली मुलांना कमी मारलं मी. पण मारलं नक्की. मी म्हणत नाही मी हात नाही लावला, डेफिनेटली मारलं. प्रसादने त्या दोघांना कधीच हात नाही लावला आजपर्यंत, बोटही लावलेलं नाही. पण प्रसादने असं बघून प्रसादच्या बघण्याने फरक पडतो. कारण घरी क्वचित ना बाबा, जो माणूस घरी कमी त्याचा रुबाब घरात असतो. खरंच आई आपली आई आहे. हा, आपल्या आडवी इतकी पूर्ण हाऊसवाईफ होते की पूर्ण वेळ घरात तुला असायचे. माहितीये का? आणि मुलांना मारलं ना, म्हणजे वडिलांनी मारणं आणि आईने मारणं यात फरक किती असतो ना. म्हणजे त्यांना वडिलांचं लगेच मनावर घेतात, आईचं नाही. आईचा वडिलांचा लागत पण नाही, लागत नाही. आईचा हातही लागतो. आईची बाकीची फ्रस्ट्रेशन निघतात मुलांवर. आता मी ज्या वयाला आली आहे ना, तुम्ही आठवते तर की हो, माझ्या काही काही वेगवेगळ्या चिडचिडीचा पण कदाचित परिणाम एखाद्या वेळेला निघालेला असणार आहे. तर पण आता मगाचा प्रश्न आपला की मुलांनी मला तितकंच कम्युनिकेशन आमच्यात असल्यामुळे त्यांनी येऊन लगेच सांगितलं. तेव्हा जस्ट तो नोकरीला लागला होता, त्यामुळे मी त्याला म्हटलं की हरकत नाहीये, आपण पुढे जाऊया, फक्त आत्ता कामावर कॉन्सन्ट्रेट कर. ती पण मेडिकल करत होती, ती फिजिओथेरपिस्ट आहे. सो ती पण मेडिकल आणि मेडिकलचा अभ्यास भयंकर असतो. तिलाही म्हणलं व्यवस्थित शिकू देत, मग आपण कालांतराने ह्याच्यावर परत बोलूया. सो ती घरी येत होती, आम्ही सगळेच एकमेकांना ओळखीचे होतो. आणि मग जसं नोकरी लागली, थोडंसं कमवायला लागला, मग आम्ही विचार केला साखरपुड्याचा. पण घरी येऊन त्यांनी मला लगेच सांगितलं होतं. पण ते दोघेही आत्ताच्या जनरेशनमध्ये आता परत एक मधला हे होता की मुलं खूप लेट लग्न करायचे, पण आता एक परत सुरू झालंय की 25शीत लग्न करायला सुरुवात झालेली आहे आत्ताच्या ह्याची. पण मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की असं आपण म्हणतो ना की अजून लहान आहे, म्हणजे आईसाठी मुलं लहानच असतात ना. मग कशाला आता एवढं लगेच जबाबदारी लग्नाची, नको ना, माझं बाळ अजून लहान आहे, म्हणजे माझा मुलगा अजून लहान आहे, असं असतं ना. तो प्रश्न नाही आला तुझ्या लगेच याची जबाबदारी लग्नाची म्हटल्यावर आलीच ना ग? नाही आला मला असं दोघांच्या पण नाही, दोघांच्या पण नाही आला. कारण मी आणि प्रसादने लवकर लग्न केलं. आणि मी तुला सहज म्हणजे एक बोलता बोलता सांगते, मला मोठा मुलगा जसा जर्मनीला शिकायला गेला आणि मग नोकरीला लागला, त्याला विचार कर कमी काही अनुभव वाईट आले असतील का. मुंबई सोडून तोही 18व्या वर्षी तिकडे गेला, एकटा राहत होता, कितीतरी वाईट अनुभव आले त्याचे त्यांनी त्याच्या पद्धतीने ते डील केले. त्याला एक दिवशी मी असं म्हटलं, अरे सांगितलं का नाहीस, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि म्हटलं, अरे सांगितलं का नाही, 4 दिवसांनी सांगतोय. तो म्हटला, एक तर तुम्ही तिकडनं काय करणार होतात, बरोबर, मलाच सॉल्व्ह करायचा होता. आणि तुम्ही पुण्यासारख्या शहरातनं सोडून मुंबईसारख्या शहरात येऊन जर याच वयाला तुम्ही सेटल होण्यासाठी धडपडलात, तर माझ्यासाठी पुण्यावरनं मुंबई आणि मुंबईवरनं आता 2018, 19, 20 मध्ये जर्मनी, अंतर खूप आहे, नाही असं नाही, पण एक देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा स्ट्रगल माझ्यासाठी पण अनुभव दे ना. मला पण माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू देत. अडचण आली तर तुम्ही आहात. सो ही मॅच्युरिटी त्याच्याकडे असल्यामुळे मला हे प्रेशर नाही आलं की लवकर लग्न करते. मला माहिती आहे तो अत्यंत जबाबदार मुलगा आहे, तो एका व्यक्तीची जबाबदारी घेणार आहे. ज्या व्यक्तीची जबाबदारी घेणारी ती व्यक्तीही जबाबदार आहे. बरोबर. सो मला असं नाही वाटलं. आणि तो असं बोलता बोलता म्हणला होता की म्हणजे जेव्हा शिकत होता तेव्हा म्हणला होता, मी जर वेळेत सेटल झालो ना तर मी लग्न लवकर करणार आहे. मी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीन की मुलं करेक्ट वयात. आणि ते एक महत्वाचं असं तो बोलला होता. खरंच त्या म्हणजे जे तू म्हणतेस की सुनेनं एंगेजमेंटच्या पार्टीत असं म्हटलं की ही सासू आहे काय, ते लोकांना तोच प्रश्न पडला असेल ना, की कारण थकलेले असतात आई वडील, नंतर मग लग्न उशिरा झाली, त्यांची मुलं लेट, आणि मग त्यांच्या लग्नांमध्ये अक्षरशः आई वडील थकलेले. म्हणजे अर्थात त्याच्या मागे खूप वेगवेगळी कारणं आहेत. आपण असं काय म्हणू जनरलाइज स्टेटमेंट नाही करू शकत की लग्न लवकरच करा. अनेक वेगवेगळी कारणं आहेत त्यामागे. पण मला असं वाटतंय की जर काही इश्यू नसेल, जर सगळं व्यवस्थित होत असेल, तर लग्न लवकरपेक्षा करेक्ट वयात करा. करेक्ट वयात सगळे डिसिजन घ्या. जर ते डिसिजन घ्यायचे असतील तर, ते डिसिजन्सच घ्यायचे नसतील, ते मला लग्नच नाही करायचंय, फाईन. आता हा पण ट्रेंड आहे ना की मला लग्नच नाही करायचंय, मला मुलंच नकोय, तो ओके, तो त्यांचा डिसिजन. हा, म्हणजे ते तुमचा डिसिजन आहे, त्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. आपल्यासारख्या जनरेशनने तुम्ही करताय ते सगळं चुकीचं आणि आम्ही करताय तो बरोबर असं धरून काही उपयोग नाहीये. पण माझं म्हणणं, जर लग्न करायचं असेल तर मग योग्य वयात करा, कारण ती मजा आहे.
तुझं एका ठराविक वयानंतर लग्न झालं ना, तुला ऍडजस्ट होणं अवघड जातं. हम्म. कारण मी माझ्या टर्म्सवर आत्तापर्यंत जगली. आता कुणीतरी मला येऊन म्हणणार टॉवेल इथे का ठेवला, आणि तर त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे मला आणि प्रसादला असं नेहमी वाटतं की आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो, जवळजवळ. हो, म्हणजे आता हे इश्यूजच नाही आहेत ना आमच्या काळातल्या लोकांना, की बरोबर. हे इथं का ठेवलं आणि ते तिथं का ठेवलं, आणि आता मीच का करू आणि मीच का नको करू. हे इश्यूजच नाही आहेत. त्याचं कारण कदाचित ते असावं की एकत्र ग्रो होतो, दोघंही कपल म्हणून एकत्र ग्रो व्हायला मदत होते, असं मला वाटतं. निश्चित निश्चित याच्यामुळे तो एक फरक पडू पडतो, शकतो. फरक हां. पडू शकतो. आता मी जसं म्हटलं की कम्पॅरिझन केलं आपण, की त्यावेळी तुम्ही जे सांगितलं कसं सांगितलं आणि आत्ता तुमच्या मुलाने तुम्हाला कसं सांगितलं, हा जो एक जनरेशन मधला फरक दिसतो. आणि कदाचित थॉट प्रोसेस चेंज होते, त्याच्यामुळे कदाचित हे झालं असेल. पण तरी पण प्रसाद आणि तुझ्यात बोलणं झाले का गं दोघांमध्ये, की मुलाला नाही सांगायचं, आपण दोघांनी एकमेकांशी तुम्ही कसे बोललात, की बाबा मुलगा आता लग्न करायचं म्हणतोय, तर एक असं ना आई वडिलांमध्ये पण एक चर्चा होते, आपण ते एक दडपण असतं कदाचित, किंवा काय म्हण, एक नवीन प्रवास असतो, त्याची उत्सुकता पण असते आणि जसं मी म्हटलं दडपण पण असतं. तर तुमच्या दोघांचा जो एक प्रवास आता नव्याने सुरू होणार आहे, ज्याची इथून प्रोसेस सुरू झाली आहे, पण ते बोलणं कसं होतं तुमच्या दोघांमधलं? कारण प्रसाद तसं बघायला गेला तर पण आता बिझीच आहेस, पण तो ऍक्टिंग जास्त बिझी. जास्त बिझी आहे. हो, मी आणि प्रसाद बोललो, अर्थात बोललो. घरात कार्य ठरल्यामुळे. आणि जेव्हा ठरलं असं आमचं की आता साखरपुडा करूया, तेव्हा मी प्रसादशी सेटवरच बोलायला गेले, कारण प्रसाद शूटिंग करत होता आणि तो सलग 3-4 दिवस नसणार होता. त्यामुळे असं ठरलं की जाऊन बोलूया आणि सांगूया.